सकाळी 7 वाजताच राधिका उठली. अंगात थोडी कणकण होती, पण नेहमीसारखं घरकामासाठी हाक देत होतं. सासूबाईंचा चहा, अर्जुनचा डबा, आकाशचा नाश्ता सगळं वेळेवर व्हायला हवं. तिने पटकन चहा ठेवला. तिच्या अंगावर हलकीशी शिरशिरी पसरत होती. आज बरं नाही वाटत, ती मनाशी पुटपुटली. तरीही सगळं आटोपून अर्जुनला तिने शाळेत पाठवलं. आकाश ऑफिसला गेला आणि सासूबाई नित्याच्या गप्पांमध्ये दुपारची तयारी सांगत होत्या. राधिका हलक्या आवाजात म्हणाली, आई, माझं थोडंसं अंग दुखतंय. मी जरा डॉक्टरांकडे जाऊन येते. सासू म्हणाली, जा, पण लवकर परत ये. संध्याकाळी तुझ्या बाबांना लवकर जेवण लागतं, ठाऊक आहे ना? काहीही न बोलता राधिका निघून गेली. डॉक्टरांनी तपासून सांगितले, अंगात ताप आहे आणि थोडं व्हायरल दिसतंय. 2 दिवस पूर्ण विश्रांती घ्या. राधिकाने मान हलवली, पण मनातच हसू आलं. विश्रांती? घरात? ते शक्य आहे का? काही वेळाने ती दवाखान्यातून घरी आली. तेव्हा दुपारचे 4 वाजले होते. तिने पाहिले, आज आकाश ऑफिसवरून लवकर घरी आला होता. हातपाय धुवून राधिकाने आकाशसाठी चहा बनवला आणि घरातील सर्व कामे उरकली. तशा तिच्या सासूबाईंनी भजनी मंडळात जाण्याआधी घरातील बरीचशी कामे उरकली होती. असो, सर्व कामे झाल्यानंतर राधिका थोडासा आराम करायला म्हणून खोलीत जाणार तेवढ्यात आकाशने तिला हॉलमधून आवाज दिला, राधिका, अगं ये राधिका, बाहेर ये. हे बघ ना, कोण आले आहे. राधिका तशीच उठून बाहेर आली. तिच्या अंगामध्ये अजूनही थोडासा ताप होता. चालताना थकल्यासारखे वाटत होते. तिच्या सासूबाई नेहमीप्रमाणे त्यांच्या भजनी मंडळात गेल्या होत्या. त्या अजूनही परत आल्या नव्हत्या. असो, दुपारचे 4 वाजले होते. तिचा 6 वर्षाचा मुलगा अर्जुनसुद्धा खेळल्यामुळे थकून झोपलेला होता. राधिकाला वाटले थोडा वेळ आराम करावा, पण बाहेर कोणीतरी आले त्यामुळे आकाशने तिला आवाज दिला. ती बाहेर आल्यानंतर आकाश तिला म्हणाला, अगं हे काय, मी केव्हाचा आवाज देतोय तुला, काय करत होतीस? राधिका म्हणाली, अहो थोडं बरं वाटत नाही मला, म्हणून आराम करावा म्हटलं. तिचे बोलणे ऐकून आकाश म्हणाला, ही काय आराम करण्याची वेळ आहे का? आता संध्याकाळ होईल, थोडं सहन करता येत नाही का तुला? आईला संध्याकाळच्या वेळी झोपलेले चालत नाही, हे ठाऊक आहे ना तुला? चल आता, बाहेर विजय आणि पूजा वहिनी आल्या आहेत. आकाशचे बोलणे राधिकाच्या मनाला लागले, कारण ती कारण नसताना उगाच दुपारी कधीच झोपत नव्हती. तिला बरं नसेल तेव्हाच ती दुपारी आराम करायची. इतक्या वर्षात आकाशला तिची एवढी साधी गोष्टही माहिती नसावी याचे तिला वाईट वाटले. आणि तिला सहन करायला सांगणारा तो जेव्हा आजारी पडतो तेव्हा 2 दिवस नुसता झोपून राहिलेला असतो, हे मात्र तो सोयीस्करपणे विसरला होता. आकाशचे बोलणे ऐकून दुखावलेली राधिका निमूटपणे त्याच्या मागे चालत हॉलमध्ये आली. आकाशचा बालमित्र विजय आणि त्याची बायको पूजा आली होती. त्यांना पाहून राधिकाने एक स्माईल दिली आणि त्यांना बसायला सांगितले. ती म्हणाली, तुम्ही बसा गप्पा मारत, मी तुमच्यासाठी पटकन चहा आणि काहीतरी खायला घेऊन येते. आकाश लगेच तिला म्हणाला, काहीतरी हलकं फुलकं खायला कर आणि त्यानंतर रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लाग. राधिका कोणतीही नाराजगी न दाखवता तिथून किचनमध्ये निघून गेली. तिच्या पाठोपाठ विजयची बायको पूजासुद्धा किचनमध्ये आली आणि किचनमध्ये त्या दोघींच्या गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता पूजा राधिकाला म्हणाली, आमचा ना आज बाहेर फिरायला जायचा प्लॅन होता, पण आकाश भाऊजींचा यांना फोन आला आणि त्यांनी यांना खूप आग्रह केला आज जेवायला घरी येण्याचा. त्यामुळे मग फिरायला जाण्याचा बेत कॅन्सल करून आम्ही आज इकडे आलो. यावर राधिका हसून म्हणाली, अगं चांगलं आहे ना, त्यानिमित्ताने बऱ्याच दिवसांनी आपली भेट झाली. पण खरे तर मनातून तिला खूप वाईट वाटले. ती मनात म्हणाली, आकाशला ठाऊक होते की आज मला बरं वाटत नव्हतं, त्यामुळे मला आरामाची गरज आहे. पण माझा जराही विचार न करता किंवा मला कुठलीही पूर्वकल्पना न देता त्यांनी पाहुण्यांना घरी जेवायला बोलावलं. एरवी ती कशालाही नाही म्हणत नाही, पण निदान जेव्हा तिची तब्येत बरी नाही तेव्हा तरी त्याने तिला समजून घ्यायला हवे.
एवढी अपेक्षासुद्धा ती त्याच्याकडून करू शकत नाही का? आपल्याच विचारात हरवलेली राधिका पूजाच्या आवाजाने भानावर आली आणि पुन्हा स्वयंपाकाला लागली. तिला अजूनही बरं वाटत नव्हतं, पण कामाच्या नादात थोडा वेळ तिने तब्येतीकडे लक्ष दिले नाही. आकाशचे हे नेहमीचेच होते. तो राधिकाला नेहमी गृहीत धरत होता. तिला कोणतीही पूर्वकल्पना न देता घरी पाहुण्यांना जेवायला बोलावणे तर तिच्या सवयीचे झाले होते आणि आकाशने तिला गृहीत धरण्यामागे कुठे ना कुठेतरी ती स्वतःसुद्धा जबाबदार होती. लग्न झाल्यावर चांगली बायको आणि चांगली सून बनताना ती स्वतःलाच हरवून बसली होती. तिने ह्या घरात आल्यावर लगेच घरातील सर्व कामांची जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतली होती. सासूबाईंनी तर किचनचा सर्व कारभार राधिकाच्या हाती दिला आणि त्या निर्धास्त झाल्या होत्या. स्वयंपाकात सुगरण असलेली राधिका सर्वांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन सर्वांना हवं नको ते सर्व बघत होती. आकाशच्या टिफिनमधल्या भाज्या सर्व ऑफिसमध्ये सर्वांनाच आवडायच्या, म्हणून आकाश आता शिल्लक राहिलेली भाजी घेऊन जायचा. कधी काही मित्रांना राधिकाच्या हातचे जेवायला घरी घेऊन यायचा. राधिका ते सर्व आनंदाने करायची. आकाश पाण्याचा ग्लाससुद्धा स्वतः घेत असायचा. कोणत्याही कामाला त्याला राधिका हवी असायची. कोणतेही काम आपल्याशिवाय पूर्ण होत नाही हे राधिकाला आधी आवडायचे, पण अर्जुनचा जन्म झाल्यानंतर तिला हे सगळं जड जाऊ लागले. अर्जुन झाल्यावर तिला हे सर्व करायला जास्त वेळ मिळत नव्हता, पण आकाशला तर आता या सगळ्यांची सवय झाली होती. त्याला वाटायचे राधिकाला आधी तर सगळं जमायचं, मग आताच का नाही जमत. त्यातच तिच्या सासूबाई दिवसभर त्यांच्या भजनी मंडळात व्यस्त असायच्या आणि सासरेबुवांना शुगर असल्यामुळे त्यांना जेवणाच्या वेळा पाळाव्या लागायच्या. हे सर्व राधिका कोणतीही तक्रार न करता करायची. पण दर 2-4 दिवसांनी आकाश त्याच्या मित्रमैत्रिणींना आग्रह करून घरी जेवायला बोलवायचा आणि त्याची कल्पनासुद्धा राधिकाला देत नव्हता. सगळे मित्रमैत्रिणी राधिकाच्या हातच्या जेवणाची स्तुती करायचे, मात्र आकाश म्हणायचा की त्यात काय विशेष, घरी राहून हीच कामे असतात तिला, मग स्वयंपाक तर चांगला जमणारच ना. आता तिला या सर्वांची चीड यायला लागली होती. दरवेळी हा नवरा आपल्याला का गृहीत धरतो म्हणून तिला कधी कधी खूप राग यायचा, पण ती काहीच बोलत नव्हती. उलट एखाद्या वेळी ती निवांत बसलेली पाहून तिला मुद्दाम तो कामे सांगायचा. त्याला वाटायचे की आपली बायको कधीच थकत नाही. आजही त्याने तेच केले होते. राधिका आजारी होती हे माहिती असूनही त्याने आग्रह करून त्याच्या मित्राला आणि बायकोला घरी बोलावले होते. तिने रात्रीचा सर्व स्वयंपाक साग्रसंगीत केला. अर्जुनसुद्धा झोपेतून उठला होता. तिने आधी त्याला खायला घातलं. सासरेबुवांना त्यांचे ताट वाढून दिले. मग राधिकाने सगळा स्वयंपाक पूजाच्या मदतीने डायनिंग टेबलवर आणून ठेवला आणि सर्वजण एकत्र जेवायला बसले. ताटाकडे पाहून आकाश राधिकाला म्हणाला, जेवणासोबत मसाला पापड पण कर ना. आता कुठे पहिला घास घ्यायला बसलेली राधिका तो घास तसाच ताटात ठेवून पापड आणायला गेली. अंगात कणकण वाढतच होती. त्यानंतर कसेबसे तिने जेवण आटोपले. सगळी आवराआवर केली, पण काही वेळ गप्पा मारून विजय आणि पूजा निघून गेले. ते दोघे गेल्यानंतर तिने सगळी भांडी घासली. तोपर्यंत तिच्या अंगात ताप भरला होता. थोड्या वेळाने ती तिच्या रूममध्ये निघून गेली. तेव्हा आकाश आणि अर्जुन दोघेही झोपले होते. तिने ताप आणि अंगदुखीची गोळी घेतली आणि तीही झोपली. सकाळी ती लवकर उठली नाही तेव्हा आकाश स्वतःहून तिला उठवायला गेला. तिला हात लावल्यावर त्याच्या लक्षात आले की तिला ताप आला आहे. त्याने लगेचच डॉक्टरांना फोन लावला. डॉक्टरांनी पुन्हा काही औषधं आणायला सांगितली. आकाशने ती आणली. राधिका कशी तरी बेडवर उठून बसली होती. आज रविवार असल्यामुळे आकाशला ऑफिसला जायची घाई नव्हती. त्याला आता भूक लागली होती. राधिकाला सुद्धा गोळी घ्यायची असल्यामुळे नाश्ता करणे गरजेचे होते. तोपर्यंत सासूबाईंना राधिकाला ताप आल्याचे समजले आणि म्हणून त्यांनी आज स्वतः चहा नाश्ता बनवायला सुरुवात केली. पण बऱ्याच दिवसांपासून त्यांनी किचनमध्ये पाय ठेवला नसल्यामुळे त्यांना लवकर काही सुचत नव्हते. शेवटी त्यांनी उपमा बनवला आणि तो एका प्लेटमध्ये काढून राधिकाला तिच्या खोलीत आणून दिला.
राधिकाने नाश्ता केला आणि गोळ्या घेऊन ती पुन्हा झोपली. सासूबाईंनी त्या दिवशी कसा तरी स्वयंपाक बनवला. संध्याकाळपर्यंत राधिकाचा ताप उतरला होता, पण अजूनही तिला अंगदुखी आणि अशक्तपणा जाणवत होता. ती किचनमध्ये गेली आणि तिने स्वतःसाठी चहा ठेवला. तितक्यात आकाशने पाहिले की राधिका स्वतःसाठी चहा बनवत होती. तिला पाहून त्याने विचार केला की आता राधिका बरी झाली आहे. राधिकाने घरच्यांसाठी रात्रीच्या जेवणाला खिचडी करावी म्हणून तयारी केली. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. दरवाजा उघडल्यावर तिने समोर पाहिले तर आकाशची मावस बहीण आणि तिचे मिस्टर दारात उभे होते. तिने हसून त्या दोघांचे स्वागत केले. तेवढ्यात आकाशसुद्धा खोलीतून बाहेर आला आणि म्हणाला, ताई, भाऊजी, या ना. मला वाटले आज तुम्हाला वेळ मिळतोय की नाही. बऱ्याच दिवसांपासून मनात होते की एकदा तुम्हा दोघांना घरी जेवायला बोलवावं. म्हटलं आज रविवार आहे, आपली भेटही होईल आणि त्यासोबत जेवणसुद्धा. यावर त्याचे भाऊजी म्हणाले, तू इतक्या आग्रहाने बोलावलं म्हणून म्हटलं आज जावंच. पण आकाशदादा, त्याआधी आम्ही जरा आत जाऊन मावशीची भेट घेतो, मग आपण बोलू, त्याची ताई म्हणाली आणि ते आकाशच्या आईला भेटायला त्यांच्या रूममध्ये निघून गेले. ते गेल्यानंतर राधिका आकाशला म्हणाली, आकाश, जरा रूममध्ये चला, मला तुमच्याशी थोडेसे बोलायचे आहे. आकाश म्हणाला, आता जेवण वाढायला घ्यायचे सोडून रूममध्ये का जायचे तुला? राधिका काहीही न बोलता सरळ खोलीत जाऊ लागली. तिला जाताना पाहून आकाशसुद्धा तिच्या मागे मागे गेला. दोघेही खोलीत आल्यावर तिने खोलीचा दरवाजा आतून बंद केला आणि त्याला विचारले, तुम्हाला ठाऊक आहे ना, माझी तब्येत बरी नाही, तरी तुम्ही आज पाहुण्यांना जेवायला का बोलावलं? यावर आकाश म्हणाला, अगं पण मगाशी तर तू किचनमध्ये जाऊन काम करत होतीस, त्यामुळे मला वाटलं तुला बरं वाटत असेल. ती म्हणाली, पाहुणे स्वतःहून आले असते तर एखाद्या वेळी मी समजून घेईन, पण माझी तब्येत ठीक नसताना सुद्धा तुम्ही आग्रह करून त्यांना घरी बोलावून घेतले. त्याआधी मला एकदा विचारायचं तरी की तुला बरं वाटतं की नाही ते. आकाश म्हणाला, त्यात काय विचारायचं, तू स्वतः चालत गेलीस ना किचनमध्ये, आरामात चहा घेत होतीस की. राधिका म्हणाली, आकाश, आईंना कामं करायला लागू नये म्हणून मला बरं वाटत नसतानाही किचनमध्ये जाऊन चहा घेतला, तर तुम्हाला वाटले मी ठणठणीत बरी झाले. आणि मी जरी बरी झाले असले तरी 1-2 दिवस आराम करायचा अधिकार नाही का मला? आकाश म्हणाला, बायकांना एवढ्या दुखण्याचे काही वाटत नाही, त्यांच्यात खूप सहनशक्ती असते आणि या आधी तर तू कधी कोणत्या कामाला नाही म्हणाली नाहीस. राधिका म्हणाली, मग मी नाही म्हणत नाही म्हणून तुम्ही सतत मला गृहीत धरणार आहात का? आणि बायकांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त सहनशक्ती असते याचा अर्थ बायकांना काही त्रास होत नाही किंवा त्या थकत नाहीत असा होत नाही. बायकांमध्ये सहनशक्ती असते म्हणून तिचा अंत पाहणे गरजेचे आहे का? अरे निदान माझा नवरा म्हणून नाही तर माणुसकीच्या नात्याने जरा विचार करा की मीही एक माणूसच आहे, एखादी सुपर हिरो किंवा रोबोट नाही. तुम्हाला कधी कळणार आहे की मी सुद्धा थकते? अहो, माझी काळजी घेणे तर दूरच राहिले, पण 2 प्रेमाचे, काळजीचे शब्दसुद्धा तुम्ही मला कधी बोलत नाही आणि माझ्याकडून तुमच्या किती अपेक्षा असतात. अशा वागण्याने शरीराने कमी पण मनाने खूप थकल्यासारखं होतं मला. तुम्ही मला कधीच समजून घेणार नाही का? यावर आकाश जरा नरमाईने म्हणाला, तू फक्त आजचा दिवस स्वयंपाक कर, मी पुन्हा तुला सांगूनच पाहुणे बोलावत जाईन. राधिका म्हणाली, नाही, मला बरं नाही आणि मी स्वयंपाक करणार नाही. आणि जेव्हा जेव्हा मी आजारी असेन तेव्हा तेव्हा माझ्याकडून असल्या अपेक्षा करायच्या नाहीत. तुम्हाला पटत नसेल तर तसे सांगा, मी जाते माझ्या माहेरी. तो म्हणाला, सॉरी, तुला इतकं वाईट वाटत असेल याची कल्पना नव्हती मला. मी पुन्हा तुझ्याशी असे वागणार नाही. तू आता फक्त आराम कर, मी बाहेरून जेवण ऑर्डर करतो. राधिका त्याच्याकडे न बघता खोलीत आराम करायला निघून गेली. तिचा राग हळूहळू शांत होत होता. आजवर त्याला कधी एकही शब्द न बोललेल्या राधिकाने आज त्याला खूप काही सुनावले होते. तिला वाटले आता आकाश आपल्यावर रागावला असेल. थोड्या वेळाने ती जरा घाबरतच बाहेर आली. आकाशने खरोखरच बाहेरून जेवण मागवलं होतं. थोड्या वेळाने सर्वजण जेवायला बसले तेव्हा राधिका सर्वांना जेवण वाढायचे म्हणून तिथे आली. तेव्हा आकाशने आग्रहाने तिला सर्वांसोबत जेवायला बसवले आणि कोणाला काही लागले तर तो स्वतः जेवायला वाढत होता. राधिकाने केलेल्या कान उघडणीने
आकाशवर चांगलाच परिणाम झाला होता. त्यानंतर पुन्हा कधी आकाशने राधिकाला गृहीत धरले नाही. जर कधी कोणाला घरी बोलवायचे असेल तर तो आधी तिची परवानगी घेऊ लागला. आजारी पडल्यावर तिची काळजी घेऊ लागला. त्याला आता त्याची चूक चांगलीच समजली होती. त्याच्यामध्ये झालेला बदल पाहून राधिकाला खूप आनंद झाला. मित्रांनो, कधीकधी आपण न बोलता समोरच्याला आपल्या भावना कळत नसतील तर त्या बोलून दाखवलेल्या बऱ्या असतात. कदाचित ज्या न बोलता कळल्या नाहीत त्या बोलल्यावर कळू शकतील, हो ना? तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.